नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत लहान मुलांच्या आवडीचा आणि झटपट होणारा पदार्थ. अगदी अवघ्या 5 ते 10 मिनिटांमध्ये तयार होतो. चला तर जास्त वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी 2 बटाटे घेतलेले आहेत. आता ह्या बटाट्याची सालं काढून घेऊया. सालं काढण्या अगोदर बटाटे स्वच्छ धुतलेले आहेत बरं का. बटाटे धुवून स्वच्छ सालं काढून घेतली. त्यानंतर लगेचच आपल्याला त्याला किसून घ्यायचं आहे. त्यासाठी पाणी घेतलं. आता इथे पाण्यामध्येच बटाटा आपल्याला किसून घ्यायचा. बरेच वेळेला मी तुम्हाला सांगत असते, पण बरेच वेळेला नवीन व्ह्यूअर्स असतात. प्रत्येक व्हिडिओ टाकल्यानंतर तेच व्ह्यूअर्स नसतात. त्यामुळे प्रत्येकाला ही टिप्स सांगणं गरजेचं असतं. त्यासाठीच पहा, इथे पाण्यावरती बटाटा किसून असाच पाण्यामध्ये आपण ठेवणार आहोत. लागेल त्या वेळेला आपल्याला यामधून पिळून घ्यायचं आहे. फक्त असंच साईडला ठेवून देऊया. आणि आता इथे मूठ भरून चांगली कोथिंबीर घेतलेली आहे, स्वच्छ अशी धुवून. आता याला काड्या आहेत ना, त्या काड्या आपण अशा पद्धतीने कट करून घेणार आहोत, म्हणजे जास्त काड्या यामध्ये होणार नाहीत. अगदी तुम्ही जास्त प्रमाणात काड्या सुद्धा वापरू शकता. काड्यांमध्ये सुद्धा भरपूर प्रमाणात जीवनसत्व असतात. त्यामुळे परंतु आपण इथे ना काड्या थोड्याशा लहान मुलांसाठी बनवतोय ना, त्यामुळे काड्याला थोडंसं साईडला कटिंग करून टाकलेलं आहे. त्यानंतर सगळी कोथिंबीर एकदम बारीक अशी आपल्याला कट करून घ्यायची आहे. तर पहा, संपूर्ण कोथिंबीर जी आहे ना, ते अशा प्रकारे आपण इथे कट करून घेतलेली आहे. तर एकदम बारीक कोथिंबीर कट करायची, म्हणजे पदार्थ ना एकसारखा आणि व्यवस्थित टेस्टचा होतो. कोथिंबीर कुठे जर जास्त प्रमाणात जाड जर राहिली तर एखाद्या गोळ्यात खूप जास्त जाईल, एखाद्या गोळ्यात खूप कमी राहील, म्हणजे जो पदार्थ आपण बनवणार आहोत त्यामध्ये. तर चला, त्यासाठी पहा, इथे बटाटा सुद्धा पिळून घेतला. त्यानंतर इकडे कढई ठेवायची आहे आणि कढईमध्ये ना आपल्याला इथे 1 ते 1.5 छोटा चमचा तेल घालायचं. त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे. जिरे चांगले फुलले की लगेचच त्यामध्ये किसून घेतलेला बटाटा घालायचा आहे. आणि आता बटाटा सुद्धा आपल्याला असा मिक्स करून घ्यायचा आहे. तर पहा, थोडंसं अशा प्रकारे आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. जास्त वेळही त्याला लागत नाही किंवा तो जास्त वेळ आपल्याला परतवत बसायचं नाही. बटाटा हा चिकट असतो, त्यामुळे पहा लगेचच कढईला चिटकत आहे, परंतु तो नंतर आपण जेव्हा यामध्ये पाणी टाकू तेव्हा तो निघणारच आहे. त्याचबरोबर आता जी कट करून घेतलेली कोथिंबीर आहे ना, ती संपूर्ण कोथिंबीर आपल्याला यामध्ये टाकून घ्यायची आहे. आता कोथिंबीर व बटाटा सुद्धा आपल्याला हलकासा मिक्स करून घ्यायचा आहे. म्हणजे काय होईल, कोथिंबीरीमध्ये एक्स्ट्राचं जे काही मॉइश्चर आहे ना, ते अशा पद्धतीने यामध्ये मिक्स होईल आणि कोथिंबीरीचा जो काही आकार असतो तो छोटा होतो अशा पद्धतीने परतवून घेतल्यास. त्यामुळे आपण इथे कोथिंबीर सुद्धा थोडीशी परतवून घेणार आहोत. आणि त्याचबरोबर तुम्हाला माहिती आहे का, पदार्थामध्ये कोथिंबीरीचा हिरवागार कलर टिकून राहण्यासाठी सुद्धा मदत होते. त्यामुळे आपण इथे व्यवस्थित असं थोडंसं परतवून घेतलं. त्यानंतर 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आहे. आणि आता पहा, पाण्याचं प्रमाण तुम्हाला सांगितलेलंच आहे, त्यामध्ये मीठ घालून घ्यायचं आहे. आणि आपल्याला फक्त इथे रवा घेताना ना 1 वाटीला थोडंसं कमी घ्यायचं आहे बरं का, म्हणजे पाऊण वाटी म्हणतो ना आपण तशा प्रकारे. तर इथे आपण रवा टाकून घेत आहोत. तर रवा सुरुवातीला सगळा टाकू नका, नाहीतर त्याच्या गुठळ्या होतील. त्यामुळे थोडं थोडं टाकून घ्यायचं आहे. अगदी थोडं थोडं टाकून मिक्स झाल्याच्या नंतर तुम्ही टाकला तरी चालतं, नंतर गुठळ्या होत नाहीत. त्यानंतर आपल्याला हे सगळं असं मिक्स करून घ्यायचं आहे. इथे पहा, अशा प्रकारे यामध्ये आपण बारीक रव्याचा वापर केलेला आहे. तुम्ही जाड रव्याचा सुद्धा वापर करू शकता. त्याचबरोबर तुम्हाला फक्त रवा नसेल वापरायचा तर यामध्ये तुम्ही तांदळाचं किंवा गव्हाचं पीठ सुद्धा वापरू शकता. पदार्थ सेमच होतो, परंतु त्याला थोडासा चिकटपणा येतो. पण तुम्ही यामध्ये वेगवेगळी पिठं वापरून सुद्धा हा पदार्थ बनवू शकता. त्यानंतर 2 मिनिटं यावरती झाकण ठेवायचं आणि वाफ देऊन घ्यायची आहे. 2 मिनिटाची वाफ दिल्यानंतर हे मस्त असं आपलं पीठ तयार झालेलं आहे, मिश्रण तयार झालेलं आहे. पहा, त्याला कसा घट्टपणा एकदम परफेक्ट असा आलेला आहे. तर आता आपल्याला याला ना जास्त परतवायची अजिबातच गरज नाही. त्यासाठी इथे आपण गॅस बंद केलेला आहे आणि फक्त याला थोडंसं हलकंसं कढई गरम आहे म्हणून त्याला हलवून घेत आहोत. अशा प्रकारे आपल्याला हलवून घ्यायचं आहे. याला जास्त परतवायचं नाही. त्यामुळे गॅस मी तुम्हाला सांगितलं अगोदरच बंद केला होता. त्यानंतर आता हे व्यवस्थित मिक्स करून झाल्याच्या नंतर आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. ताटाला तेल किंवा तूप किंवा काहीच लावण्याची अजिबात गरज नाही, कारण हे मिश्रण अजिबात ताटाला लागणार नाही. त्यामुळे आपण आता हे मिश्रण जे आहे ते थोडंसं ताटामध्ये पसरवून ठेवूया, म्हणजे त्यामध्ये जी काही वाफ आहे ती निघून जाईल आणि व्यवस्थित हे मिश्रण थंडगार होईल. त्यासाठी पहा, अशा प्रकारे आपल्याला हे मिश्रण जे आहे ना ते थोडंसं पसरवून ठेवायचं आहे.
अशा प्रकारे आता थोडीफार वाफ गेलेली आहे, पाहू शकता हाताला सोसवेल असं झालेलं आहे. आता तुम्ही लगेच बनवायला घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर वेळ असेल ना तर पूर्णपणे यामधली वाफ जाऊ दिली तरी सुद्धा चालणार आहे. परंतु खूप वेळ थंड करायचं नाही, नाहीतर पदार्थ परफेक्ट बनणार नाही. परफेक्ट पदार्थ बनवण्यासाठी आपल्याला हे थोडंसं कोमट मिश्रण आहे तेव्हाच हा पदार्थ बनवायला घ्यायचा आहे. तर पहा असे छोट्या-छोट्या आकाराचे बॉल्स आपल्याला बनवून घ्यायचे आहे. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा पदार्थ खरंच किती चटपटीत, चविष्ट आणि त्याचबरोबर पौष्टिक असणार आहे. तर मुलांच्या टिफिनसाठी, शॉर्ट टिफिनसाठी किंवा मुलांच्या छोट्या-मोठ्या भुकेसाठी तसंच तुम्हाला चहासोबत काहीतरी वेगळं खाण्याची जर इच्छा होत असेल ना, तर अशा वेळेला सुद्धा तुम्ही हा पदार्थ बनवू शकता. बऱ्याच वेळेला आपल्याला चहा पितानाच असं काहीतरी खावंसं वाटतं, त्यावेळेला सुद्धा हा पदार्थ अगदी झटपट तयार होतो. इथे पहा मी तडका पॅन घेतलेला आहे आणि त्यामध्ये 1 चमचा तेल घातलं आणि 1 चमचा सफेद तीळ घालून घेतले. तयार केलेले बॉल्स त्यावरती घालून घ्यायचे आहे आणि मस्त आता या तडक्यामध्ये आपल्याला त्याला थोडंसं भाजून घ्यायचं आहे. तर पहा आपल्याला इथे हे भाजत असताना खूप डार्क करायचे नाही किंवा खूप करपवायचे नाही, परंतु छान क्रिस्पीपणा येईल ना इथपर्यंत मी भाजून घेणार आहे. तर पहा इथे तुम्हाला अगदीच असे तडक्यामध्ये मिक्स करून सुद्धा खाऊ शकता. अप्रतिम चवीचे लागतात. पाहू शकता त्यावरती लागलेले तीळ किती सुरेख लागलेले आहेत आणि दिसायलाही आपला पदार्थ अतिशय सुरेख दिसत आहे. त्यामुळे मुलांना पाहता क्षणी त्यांना सुद्धा अगदी खायची इच्छा होईल असा हा पदार्थ आहे बरं का. यामध्ये आता पौष्टिक हेल्दी तुम्हाला आणखीन काही वापरायचं असेल तर तेही वापरू शकता. तर 2 मिनटं चांगलं असं भाजून घेतल्याच्या नंतर पहा मस्त असा आपला हा पदार्थ भाजून झालेला आहे. हे बॉल्स छान असे गोल्डन रंगावरती काही भाजलेले आहेत, काही साईडने कच्चे आहेत. म्हणजे कच्चे नाही तर त्याचा कलर जसाची तसा आहे. परंतु आपण याला वाफवून घेतलेला आहे, शिजवून घेतलेला आहे. त्यामुळे हा पदार्थ खाण्यासाठी अगदी परफेक्ट तयार झालेला आहे. आता सोबत खाण्यासाठी ना मी इथे दही घेतलेलं आहे. तुम्ही या जागी सॉस किंवा मेयोनीज काहीही घेऊ शकता. कशाही सोबत हा पदार्थ छानच लागतो बरं का. पण काही नसलं तरी सुद्धा हा पदार्थ तितकाच चविष्ट आणि रुचकर लागतो. त्यामुळे यासोबत खायला काहीतरी हवंच असं काहीच नाही. फक्त यासोबत जर तुम्हाला काही नसेल ना तर तुम्ही ह्यासोबत खाण्यासाठी आहे ना मस्त असं काय करायचं, वरतून थोडंसं तिखट टाकायचं तडका पॅनमध्येच आणि त्यामध्ये याला मस्त फ्राय करून घ्यायचं. एक नंबर असे लागतात. तुम्हाला यासोबत खाण्यासाठी वेगळं दही सॉसची काहीच गरज भासत नाही. तर पहा मस्त असे आपले हे बॉल्स बनून तयार झालेत. कमीत कमी तेलकट पदार्थ आहे. जास्त प्रमाणात कोथिंबीर वापरल्यामुळे हा पदार्थ हलका फुलका आणि लाईट वेट तसाच वजन मेंटेन ठेवण्यासाठी खूप पौष्टिक मानला जातो बरं का. त्यामुळे तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा. आवडली असल्यास व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच नवीन आणि इंटरेस्टिंग युजफुल रेसिपीसह. तोपर्यंत बनवा, खा आणि तुमची रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्कीच कळवा. आणि त्याचबरोबर तुम्ही RK फूड रेसिपी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर लगेचच करून घ्या आणि बाजूच्या बेल आयकॉनला ऑन करा. म्हणजे पुढील व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वात पहिले तुम्हाला